एका रात्रीमध्ये सत्तारांची बंडखोरी शमली। एकनाथ शिंदेंनी सत्तारांची तलवार म्यानबंद केली। मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका बघ्याची। ओबीसी महायुतीच्या नेत्यांवर चिडले। बावनकुळेंबाबत विशेष संताप। दिल्लीत अग्नितांडव, आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू। सर्व 17 जागांवर महायुतीच जिंकणार। 3 ठिकाणची बंडखोरी शमवण्यात यश आल्याचा नेत्यांचा दावा। महाजनांची भाजपाच्या बंडखोर उमेदवारांची चर्चा। उदय सामंत यांचं बंडोबांना थंडोबा होण्याचं आवाहन। जरांगेंच्या विरोधात बावनकुळेंनी भूमिका का घेतली नाही? ओबीसी नेत्यांचा संताप। शिंदेंची शिवसेना हा पहिला शत्रू। संजय राऊतांची नवी भूमिका। पवार गटाच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबईत केलं आंदोलन। आंदोलकांनी रस्त्यातच मांडली चूल। गोराई खाडी परिसरात उभारलेल्या मॅनग्रोव्ह पार्कचं उबाठाकडून प्रतिकात्मक उद्घाटन। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक। शासन आदेशात जाचक अटी आणि शर्ती घातल्याचा किसान संघटनेचा दावा। बाजोरिया पिता पुत्रावर गुन्हा दाखल। शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका। सोलापुरात अशोक वाघमेडेंच्या अर्जावर भाजपा सदस्यांच्या सह्या बनावट। भाजपा नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमेडेंचा अर्ज मागे। गोपीनाथ मुंडे यांची 12वी पुण्यतिथी। पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक। सोलापुरात व्हिडिओ बनवून जाकीर अब्दुल रज्जाकची आत्महत्या। पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप। दौंड तालुक्यामध्ये गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेट उघडकीस। केडगाव परिसरामध्ये बेकायदेशीर तपासणीचे आरोप। खानसराच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार। हल्लेखोरांनी 6 गोळ्या चालवल्या। ममता बॅनर्जींच्या 19 आमदारांचा वेगळा गट। रुतबत बॅनर्जी थेट पक्षचिन्हावरच केला दावा। कर्नाटकात नवा गडी नवं राज्य। डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदी। मथुरेच्या IIT बाबाला केली अटक। लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांकडून कारवाई।